शेती थोडी बेभरवशाची झाली, त्याच्यामुळं शेतीला पूरक व्यवसाय म्हणून काहीतरी जोडधंदा असावा म्हणून मी शेळी पालनाकडे वळलो. 2011-12 मध्ये मी 5 पाटी घेऊन माझा व्यवसाय थाटलो उस्मानाबादी. कापूस, सोयाबीन, तूर ह्या पद्धतीची पिकं घेतो. पण त्याला हे करून मी थोडी कलाटणी देऊन माझ्याकडं 1 एकर 2 एकर तरी वर्षामध्ये टोमॅटो असतोच. टोमॅटो करतो. डाळिंब होती माझ्याकडे पहिली 4 एकर डाळिंब मी उपटून टाकली आणि हे असे वार्षिक पिकाचे आणि शेळी पालन बघत बघतच होईल ते पिकं घ्या. साधारण समजा आपल्याकडे 30 शेळ्या असेल, 50-45 पिल्लं होतातच एक वन टाइम वर्षाला. 2 वेळेस 15 महिन्यामध्ये 2 वेळेस शेळी येते. 2-2 पिल्लं कंपल्सरी होतातच या शेळीला. मुख्य शेळी पालनाचाच चारा. शेळी पालनामध्ये कारण किंवा एकदल आणि द्विदल दोन्ही सारे आपल्याला उपलब्ध करावं लागतात. एकच सारा चालत नाही. निवळ एकदल मध्ये जर दिले तुम्ही घास, कडवळ, मका असं, हे द्विदल मध्ये लागतच एक तरी सारा. कारण 3 प्रकारचे सारे मी दिवसातून देतो ना. एक वेळेस कोरडा, सकाळी सकाळी मी भुसा देत. दुपारच्या टायमिंग मध्ये कट करून मक्का चाप कटरनं कुट्टी टाकायची. आणि आता मक्का करून पुढे मी उन्हाळ्यामध्ये मुरघास पण बनवितो. मुरघास एक वेळ दिला. आता संध्याकाळच्या टायमिंग मध्ये मी ह्याचा आपल्या सुवाबळीचा चारा देतो. उन्हाळ्यामध्ये कमीत कमी 8 दिवसाला तरी 1-2 तास पाणी द्यावं लागतं. बोरचं पाणी साठवणूक करायची आणि झाड जीवन ठेवले त्याचा चारा उपलब्ध होतो. ब्लड लाईन चेंज करण्यासाठी हा ब्रीडर आणला बाहेरून. कारण विराटच्या पाठी विराटनं भरवायच्या नसतात. आपल्याला ब्लड लाईन चेंज करायची असते. त्यासाठी लाईन चेंज करण्यासाठी हे पिल्लू, त्या पाठीला क्रॉस करण्यासाठी हे पिल्लू आपण आणलं वेगळं. कारण ह्या धंद्यामध्ये तेच आहे, ब्रीडिंग चेंज करावं लागते. फार काळ तोच बोकड पुढं वंशावळी बदल करावं लागते. कारण ह्याच्यामध्ये काय होतं, व्यंगत्व येतंय, दुधाची लाईन वाढती तुम्ही लाईन चेंज केली तर. काही लोक 3-3 पिढ्याला तोच बोकड वापरायचं ते बरोबर नसतं. आजार, व्यंगत्व येणं, लंगडे वाकडे जन्मणं ह्याचं प्रमाण वाढते. म्हणून आपल्याला लाईन चेंज करण्यासाठी वेगळ्या लाईनचा बोकड फक्त तुम्हाला वापरावा लागतो. 2 वर्षाला बोकड बदलावा लागतो. 12-15 ट्रॉली मला वार्षिक लिंडी खत मिळतो. बागायती ना आपल्याला छंद आहे शेतीचा. कारण टोमॅटो हे भाजीपाल्याची पिकं घेत म्हणजे मला रासायनिक खत लईच कमी लागायला सध्या. पहिला जे लागत होता ना, कुठं आता वॉटर सोल्वर मध्ये एका दिलं तरी नाही, तर मग मला लेंडी खतामुळे सगळी जमीन माझी सुपीक बनली. त्याच्यामुळं मला बाकी रासायनिक खताचा ताण लई कमी झाला माझा.